दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या सत्तामुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आज आपण नांदेड लोकसभेचे विजयी उमेदवार माननीय वसंतराव चव्हाण यांच्याकडे आलेलो आहोत आणि आज थेट त्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत. सर, सुरुवातीला आपलं अभिनंदन. आभारी. आपण नांदेडचा घर राखला आणि ही किमया आपण कशी साध्य केली? नांदेड लोकसभेची निवडणूक लागली. पक्षश्रेष्ठीने महाविकास आघाडीचा उमेदवार मला उमेदवारी दिली आणि त्यामध्ये नांदेडच्या मतदारसंघातील लोकांनी मला पाठबळ दिलं आणि ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक आणि आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी मोठ्या हिरिरीनं भाग घेतला. मग यामध्ये दक्षिणचे आमदार मोहनअण्णा आंबाडे असतील, हनुमंतरावजी पाटील बेटमुंगरेकर असतील, BR काका असतील, अध्यक्ष आमचे सत्तारभाई शहर अध्यक्ष असतील आणि अन्य जे कोणी पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी मला पाठबळ दिलं आणि म्हणून मला या निवडणूक जिंकता आली. हे विशेष. बरोबर आहे सर. टीमवर्कशिवाय कुठलंही कार्य शक्य नाही आणि ते आपण आज करून दाखवलेलं आहे. केंद्रामध्ये 400 पारचा नारा देण्यात आला होता. 400 पार तर दूर सोडा, 250च्या खाली आज महायुती गुंडाळलेली आहे. आणि आपण पाहिलं की राजस्थान असेल किंवा महाराष्ट्र असेल, सगळ्यात महत्त्वाचं जे राज्य आहे उत्तर प्रदेश असेल, वेस्ट बंगाल आहे, कर्नाटक आहे, आपल्या बाजूचं तेलंगणा आहे, अशा अनेक ठिकाणी भाजपाची पिछेहाट झाली आहे. यासाठी एकटे राहुल गांधी किंवा आपली जी इंडिया आघाडी आहे ही कशी इथे काम करू लागली? आज देशाचं चित्र पाहिलं असलं तर तुम्ही म्हणलेलं कर्नाटक असेल, आंध्र असेल, इतर स्टेटमध्ये असतील, या ठिकाणी BJPची पिछेहाट झाली. ही सत्य परिस्थिती आहे आणि यामध्ये विशेषतः राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा जी काढली त्याचं फळ हे आम्हाला या ठिकाणी दिसून आलं. हे मला या ठिकाणी सांगायचं. राहुल गांधीजींची भारत जोडो यात्रा नांदेडमधूनही गेली. आपण निर्भय बनोचाही कार्यक्रम नांदेडमध्ये घेतला होता. आणि दुसरी परिस्थिती अशी असताना की नांदेडचे जे दिग्गज नेते आहेत, ज्यांना की आपण नांदेडचा गड मानतो, असे नेते अचानक भाजपमध्ये गेले आणि ऐनवेळी आपल्याला फक्त 15 दिवस अगोदरच उमेदवारी मिळाली. असं असताना आपल्यावर आरोप देखील झाले की नांदेडला दिलेला काँग्रेसचा उमेदवार हा डमी उमेदवार आहे किंवा सदरील उमेदवार हा अशोक चव्हाणांनीच दिला आहे, अशी आपल्यावर टीका झाली. हे सगळं आपण सहन करत विजयश्री कसा खेचून आणला, आपल्याला काय वाटतं? पक्षाने मला जबाबदारी दिली, मी उमेदवार झालो. या निवडणुकीमध्ये अनेक प्रत्यारोप झाले. तुम्ही म्हणल्याप्रमाणे अशोक चव्हाण हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते होते, पण मध्यंतरी आम्हाला माहीत नाही ते कशामुळे BJPमध्ये पलायन केले ते त्यांनाच माहीत. पण त्यांनी पलायन केलं म्हणजे काँग्रेस पक्ष पुरा त्यांच्या पाठीमागे गेला असं नाही. ते स्वतः आणि त्यांचे 4 जे चेले असतील ते काँग्रेसमध्ये पलायन केले, पण सर्वसामान्य मतदार हा जाग्यावर राहिला. त्यांना ह्या कृतीचा दोष निर्माण झाला आणि सर्वसामान्य मतदार काँग्रेसच्या बाजूने उभा राहून या ठिकाणी पाठराखण केली. हे विशेषतः आहे खरी परिस्थिती. आणि चव्हाण साहेब गेले म्हणून या मतदारसंघामध्ये कसलाही फरक पडला नाही. विशेषतः तुम्ही बघा, चव्हाण साहेब उभा ठाकले होते मागच्या 5 वर्षापूर्वी. त्यावेळेस त्यांना जी मताधिक्य होतं आणि प्रतापरावला जी काही मताधिक्य त्यावेळेस मागच्या वेळेस मिळालं, आज चव्हाण साहेब त्या पक्षामध्ये जाऊन प्रचार केले तरी फक्त जास्तीत जास्त 2000चा पल्ला त्यांना अधिक मिळाला ह्या निवडणुकीमध्ये. हे विशेष आहे. म्हणजे मतदाराचा रोष कायम आहे. बरोबर आहे सर. नेते जरी रातोरात दलबदलू झाले तरी जनता ही जागेवरच असते आणि बेस तिथंच असतो. हे या नांदेडच्या निकालातून सिद्ध झालेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठी घेऊन आलो की सर, महाराष्ट्रामध्ये 45+ जागा येतील असं फडणवीसांची म्हणणं होतं आणि काल परवाच त्यांनी एका TV ला मुलाखत ही दिली होती की मी पुन्हा येईल,
पुन्हा तर आलोच, परंतु 2 पक्ष फोडून आलो. परंतु आजच त्यांनी मागणी अशी केली की मला आता जाऊ द्या, मुक्त करा. मुक्त करा, अशी त्यांची मागणी आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जेमतेम 4 जागावर महायुतीला समाधान मानावं लागलेलं आहे. गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यापासून होतो आणि नांदेडपर्यंत संपतो. एवढे जे मतदारसंघ आहेत 9 ठिकाणी काँग्रेस आणि महाविकास आघाडी दिसत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विजयाबद्दल आपलं काय मत आहे? आज मराठवाड्यामध्ये काँग्रेसची घोडदौड पुढे आली. त्याचप्रमाणे विदर्भातसुद्धा काँग्रेसचं प्राबल्य त्या ठिकाणी वाढलं. ही दोन्ही विदर्भ आणि मराठवाड्याची परिस्थिती जर बघितली तर या दोन्ही विभागातला माणूस सर्वसामान्य मतदार हा काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे. आणि फडणवीस साहेबांनी जी नीती केली या महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याची आणि सरकार बनवण्याची, हे काही लोकांना पटलं नाही. त्याचे परिणाम आज त्यांना भोगावे लागले. आणि आज फडणवीस म्हणतात की मला पक्षातून मुक्त करा. हे त्यांचं स्टेटमेंट परवा आलं. म्हणजे चांगलं झालं की मी आणि वाईट झाले की दुसऱ्याच्या नावावर टोला मारण्याचं काम आज त्यांनी केलं. बरं सर, नांदेडमध्ये चित्र असं होतं की मोदीजींची सभा झाली, अमित शहाजी येऊन गेले, खूप जोरात प्रचार प्रसार होता, गाड्याही भरपूर होत्या, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी IT सेल लावलेली होती कामाला. हे सगळं असताना आम्ही निवडणुकीच्या अगोदर आपल्याला आमच्या स्टुडिओमध्ये प्रश्न विचारला होता की आपली तशी तयारी दिसत नाही आहे किंवा काँग्रेस प्रचाराला कमी पडत आहे असं म्हणत आहे. परंतु चित्र आज 4 जूनला स्पष्ट झाले आहे. तर नांदेडच्या एकंदरीत भाजपाची जी तयारी होती, त्यांच्याकडे अचानक 2 आलेले राज्यसभेचे खासदार होते, अख्खं मंत्रिमंडळ होतं, राज्यामध्ये सत्ता त्यांचीच आहे, केंद्रातही आहे. हे सगळं असताना नांदेडची किमया जी साध्य झाली ती कशी केली? 15 दिवसामध्ये कशी शक्य झालं हे? या नांदेड लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं देशातले पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, गडकरी असतील किंवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल की त्यांचं मंत्रिमंडळ असेल, या मतदारसंघामध्ये पिंजून काढलं. ज्यावेळेस नरशीला अमित शहा आले, त्यांनी भाषणात सांगितलं, बोलता बोलता ते बोलून गेले. त्यांना चित्र स्पष्ट झालं कि देश में माहौल अच्छा है लेकिन नांदेड का मौसम बिगड़े वाला है. हे जे वाक्य त्या ठिकाणी बोललं, त्याच वेळेस आम्हाला कळालं की बाबा ह्या नांदेड शहरातली मतदारसंघाची जागा ही त्यांच्या बाजूनं जाणार नाही. आणि आमच्याकडे जरी वरिष्ठ नेते, दिल्लीचे नेते जरी कोणी आले नसले, महाराष्ट्राचे आमचे नानाभाऊ पटेल असतील, आमचे पतोडी साहेब असतील, आमचे लातूरचे माजी मंत्री आमचे अमित देशमुख असतील, ह्या सर्व नेत्यांनी हा नांदेड मतदारसंघाचा गड राखला. त्यांच्या माध्यमातून आमच्या प्रचार सभा झाल्या आणि लोकांच्या मनामध्ये एक भरलं होतं की जे अशोकरावनं कृत्य केलं ते चुकीचं झालेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशोकराव चव्हाणाला या ठिकाणी दाद द्यायची नाही, हे विशिष्ट होतं. म्हणून मतदार हा आपल्या काँग्रेसच्या बाजूने राहिला आणि पुन्हा एकदा अशोकरावला दाखवून दिला की तुम्ही म्हणाल ते पूर्व दिशा या ठिकाणी होणार नाही. ही बाजू या मतदारसंघामध्ये लोकशाही मार्गाने लोकांनी ठरवलेली आहे, हे सिद्ध करून दाखवलं. सर, उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याची जी निर्यात बंदी आली त्यामध्ये शेतकरी प्रचंड नाराज होता. नाशिकच्या निकालावरून आपल्याला दिसलेलं आहे. बरेच शेतकरी कांद्याचे हार गळ्यामध्ये घालून निवडणुकीला गेले मतदान करताना, हे आम्ही पाहिलं. मराठवाड्यामध्ये तर कांदा प्रश्न नव्हता, परंतु जरांगे फॅक्टर मराठवाड्यामध्ये महत्त्वाचा ठरला का? कारण की जालन्यामध्ये केंद्रीय मंत्री जे 25 वर्षापासून खासदार आहेत त्यांचा दारुण पराभव झालेला आहे. आपल्या शेजारी लातूर जिल्हा आहे, बाजूला परभणी आहे, इकडे हिंगोली आहे, सगळीकडेच आपल्याला महाविकास आघाडी दिसते. तर जरांगे साहेबाच्या आदेशाला लोकांनी मान्यता दिली का? आपल्याला काय वाटतं? आज मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चिघळला. आणि त्या काळामध्ये भाजप सरकारने त्यांना जी काही आश्वासनं दिली ती त्याची काही पूर्तता झाली नाही. त्यामुळं जरांगे पाटलाने एक विशेष असं सांगितलं जनतेला की बाबा ज्या सरकारने आपणाला तोंडाला पानं पुसली त्या सरकारच्या पाठीमागे जायचं नाही किंवा BJPला सहकार्य करायचे नाही, पण तुम्हाला तुमच्या पटलेल्या दिशेनं BJP सोडून
इतर पक्षाला ज्या काही तुम्हाला मदत करता येईल त्या दृष्टीने आपण मदत करावी हे माननीय जरांगे पाटलांनी सांगितलं आणि त्याचा आज आम्हाला या ठिकाणी जास्तीचा फायदा ह्या निवडणुकीमध्ये मिळाला हे विशेष आम्हाला सांगायला आनंद होतो. सर, आता लोकसभेची रणधुमाळी संपलेली आहे. काही महिन्यातच आपल्याला विधानसभा आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महापालिका निवडणूक देखील आहे. असाच करिश्मा कंटिन्यू पुढील 6 महिने राहील का, यावर आपलं काय मत आहे? नाही, आता तर ह्या महाराष्ट्रामध्ये चित्र येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होतील आणि आजच्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून आपल्याला या देशातलं चित्र हळूहळू बदलू लागलं. BJP सरकारची पाय घसरू लागली पायीमुळं हे आजच्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमुळं आपल्याला सिद्ध झालं आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री. सर, एकीकडे निवडणूक आयोगाच्या आदेशावरून पक्ष आणि चिन्ह पळवण्यात आले. शरद पवारांना ऐनवेळी दगाफटका झाला आणि 2 वर्षाखाली शिवसेना देखील फुटली आणि शिवसेनेला पण मशाल मिळाली आणि शरद पवारांना तुतारी मिळाली. हे सगळं असताना जनतेने फोडाफोडीला सडेतोड उत्तर दिलं आहे का, असं आपल्याला वाटते का? बरोबर आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची फोडाफोड झाली, शिवसेनेची फोडाफोड झाली आणि पक्षाच्या चिन्हावरून जो काही वाद निर्माण झाला, शेवटी न्यायालयाने जो काही निर्णय दिला शिवसेना प्रमुखांनी मान्य केला, पवारसाहेबांनी मान्य केला. पवारसाहेबांच्या पक्षाला तुतारी दिली, शिवसेनेला मशाल दिली आणि लोकांनी या निवडणुकीमध्ये पक्षाच्या चिन्हाकडे पाहिलं आणि पक्षाचे नेते कोण आहेत आणि या पक्षामध्ये कशी फूट पाडली या BJP सरकारने ही परिस्थिती या मतदारसंघातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना परिस्थिती चांगली वाटली नाही. म्हणून यामध्ये पक्षाचा विचार करून माणसाचा विचार करून त्या ठिकाणी लोकांनी त्यांच्या पाठीशी पाठराखण केला असं मला या ठिकाणी म्हणायचं. आज या निवडणुकीच्या माध्यमातून नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार इम्रान कोथोडी साहेब आणि आमचे खासदार चंद्रकांतजी हंडोरे आणि इतर पक्षाची काही मंडळी या निवडणुकीमध्ये मुद्दामहून नांदेडला आम्ही निमंत्रित केलं, ती इथं आली आणि त्यांनीसुद्धा आपल्या भाषणातून मतदाराला या ठिकाणी संबोधित केलं आणि त्याचा बराच परिणाम या मतदारसंघावर झालेला आहे. आज वंचितची जरी तुम्ही बघितली तरी जवळपास 50-60 हजाराची 70 हजाराची लीड या ठिकाणी मागच्या निवडणुकीपेक्षा घटलेली आहे हे आम्हाला सिद्ध होतं. अजितदादाविषयी एक प्रश्न आपल्याला विचारतोय की अजितदादांनी निलेश लंकेला सांगितलं होतं की तुला मी निवडून येऊ देणार नाही. तसंच ते अमोल कोल्हेबद्दलही बोलले होते आणि राष्ट्रवादीनी बारामतीतही सांगितलं होतं की आमचाच उमेदवार निवडून येईल. परंतु जनतेने अजितदादाला स्वीकारलेलं नाही आहे आणि 91 वर्षाचा जो नौखा तरुण आहे शरद पवार यांनाच मान्यता दिली आहे. आज राष्ट्रवादीचे जवळपास 8 ते 9 खासदार निवडून आलेले आहेत आणि अजितदादाचे सगळेच उमेदवार पडलेले आहेत. फक्त एक आपण सीट जर सोडली सुनील तटकरे यांची, तर अजितदादाच्या या पराभवाबद्दल आपलं काय मत आहे? कसं आहे, अजित पवार हे माननीय शरदचंद्र पवार साहेबांचं बोर्ड धरून राजकारणात आले विशेषतः आणि त्यांना राजकारणाची धडे पवार साहेबांनी दिली. आज विचारामध्ये बदल पडला. अजित पवारांनी आपली चूल वेगळी मांडली आणि त्याच वेळेस लोकांना ही गोष्ट खटकली. निवडणुकीमध्ये स्वतः अजित पवारांनी आपल्या पत्नीच्या विरोधात आपल्या स्वतःच्या पत्नीला उभा केलं. हे लोकांना पटलं नाही, हे खटकलं. ज्या घराण्याने आज इथं जवळपास 70 वर्ष सेवा केली पवारसाहेबाच्या माध्यमातून या बालेकिल्ला निर्माण झाला बारामतीचा आणि त्यांच्याच विरोधात अजित पवारने रणसिंग फुंकून निवडणुकीला तयारी केली. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली आणि या निवडणुकीमध्ये
पवारसाहेबाच्या पारड्यामध्ये त्या मतदारसंघातल्या लोकांनी वजन टाकलं, म्हणून या ठिकाणी त्या राष्ट्रवादी पवारसाहेब गटाचे माणसं या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये निवडून आले. खासदार साहेब, भारतभरामध्ये मोदीची लाट आहे असं म्हटलं जातं, परंतु महाराष्ट्रामध्ये तशी लाट दिसली नाही. तर नेमकी महाराष्ट्रात कुणाची लाट आहे? आज देशामध्ये आपण बघितले, चर्चा लोकांमध्ये होती की मोदी लाट, मोदी लाट. पण महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की या महाराष्ट्रामध्ये मोदीची लाट चालणार नाही आणि चालली नाही. कालच्या निकालावरून आपण बघा, या महाराष्ट्रामध्ये शरद पवार गट असेल, ठाकरे गट असतील, काँग्रेसचे गट असेल, या सगळं महायुतीच्या माध्यमातून जे घडलं हे आपल्याला चित्र स्पष्ट झालं. आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सिद्ध केलं की BJP सरकारची लाट नाही, तर इथं महाविकास आघाडीची लाट आहे, हे आम्हाला या ठिकाणी सांग. बरं सर, नांदेडचा जो सातबारा आहे तो कुणाच्या तरी एका विशिष्ट व्यक्तीच्या नावाने लिहून ठेवला आहे असं म्हटलं जातं, तर आपल्याला काय वाटतं? नाही नाही, हे सातबारा कुणा व्यक्तीच्या नावाचा नाही, ही चुकीची कल्पना आहे. या नांदेड जिल्ह्याचा सातबारा सर्वसामान्य जनतेच्या नावावरचा आहे आणि जनता ठरवली की सातबारा कुणाच्या नावावर करायचं. आणि काँग्रेसचा जो किल्ला आहे तो एकाच व्यक्तीचा आहे असं न म्हणता हा गड नेमका कसा वाटतो आपल्याला? पक्ष हा मोठा आहे, पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते छोटे मोठे कामं करतात, म्हणून एकाच नावाचा पक्ष एकाच नावावर नोंदण्याचा काही प्रश्न आहे. हा सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवलं की नांदेड जिल्ह्याचा सातबारा हा काँग्रेस पक्षाच्या नावावर नोंदवला. सर, आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदार जे आपल्याला बघत आहे आणि आपलं बघून कौतुक करत आहे, तर आपल्यातर्फे मतदार राजांना आपण काय आवाहन करसाल? या निवडणुकीमध्ये या नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदाराचे पहिल्याप्रथम मी आभार मानतो. खरी गोष्ट, मी किती आभार मानावेत, काय करावं, मी माझ्या जन्मभर विसरू शकणार नाही. माझ्या जीवनातली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, म्हणून पुन्हा एकदा सर्व मतदारांचे मी आभार. आज या निवडणुकीमध्ये मला काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पवारसाहेब गट, शिवसेना ठाकरे गट, समाजवादी पक्ष, आपचे लोक, आमचे शिवसंग्राम पक्ष, डावी आघाडीचे पक्ष, अशा आम आदमीचे, अशा अनेक लोकांनी, पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी मला साथ दिली, म्हणून हा विजय प्राप्त झाला. सर, शेवटचा एक प्रश्न, नांदेड जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपल्याकडे काही प्लॅनिंग आहे का आणि भविष्यामध्ये आपण नांदेडला कसं पुढे नेणार आहात? बरोबर आहे, विकासाच्या माध्यमातून नांदेड जिल्हा आजही परिपूर्ण नाही, अपूर्ण आहे. येणाऱ्या काळामध्ये मी असं मागे मागितलं होतं, सत्ता केंद्रामध्ये जर आमची आली तर आम्ही अनेक प्रोजेक्ट असतील, अनेक योजना असतील, या ठिकाणी आम्ही नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं, नांदेड शहरा दृष्टीने आणू. पण आता उद्या सत्ता कुणाची होते आजही आम्हाला निश्चित सांगता येत नाही. आणि जरी नसेल, या नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून मला जे काही नांदेड शहरासाठी, प्रामुख्यानं या शहराच्या इंडस्ट्रीज या कशा सुधारल्या जातील, नवीन इंडस्ट्रीज कशा आणल्या जातील, सुशिक्षित बेकारांच्या मुलांना हाताला काम कसं मिळेल, आणि या नांदेड जिल्ह्यातली रस्त्याचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याचा असेल, आणि कुठल्या प्रोजेक्ट तळ्याचा प्रश्न असेल, हे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी सोडवावं लागतील. या ठिकाणी एक प्रामुख्यानं जो रेंगाळलेला प्रश्न आहे, प्रोजेक्टच्या माध्यमातून, पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून, या ठिकाणी जो देगलूर तालुक्यामधला लेंडी धरणाचा प्रश्न आहे, अनेक वर्षापासून तो रेंगाळला. या 10 वर्षामध्ये ह्या BJP सरकारने सोडवलं नाही. या दृष्टीने मला त्या ठिकाणी जास्तीचं लक्ष देऊन काम करावं लागतं.
सर, आता आपण खासदार झालात आणि नांदेडची जनता त्यांचे प्रश्न काही समस्या घेऊन आपल्याकडे येणार आहे, तर भविष्यामध्ये काही आपण आठवड्यातून एखादं किंवा महिन्यातून एखादं काही जनता दरबार किंवा असं काही संकल्पना राबवणार आहेत का? येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तसं 8 दिवसाला म्हणता येणार नाही, पण महिन्यातून एकदा तरी आपल्याला या ठिकाणी जनता दरबार घ्यावा लागणार आहे. कारण अनेक कामं राहतात, हो. अनेक बैठका राहतात. दर 8 दिवसाला मुंबईला जावं लागतं, पुण्याला दिल्लीला जावं लागतं. पण महिन्यातून एखादी तरी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जनता दरबार घ्यायच्या दृष्टीने मी प्रयत्न करतो. सर, आपण नांदेडचे प्रतिनिधी झालात, संसदेमध्ये आमचा आवाज उठवणार आहात. आम्ही तमाम नांदेडकरांच्या वतीनं आणि राजमुद्राच्या वतीनं आपलं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आपण खासदार झालात सर, आपण आम्हाला वेळ दिला त्यासाठीही मी आभारी आहे. सर, आपले धन्यवाद. धन्यवाद. तर दर्शको, हे होते नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतरावजी चव्हाण. दर्शको, आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सुडाचं राजकारण आणि फोडाफोडीचं राजकारण टिकत नाही हे जनतेने दाखवून दिलं आहे. आणि उत्तर प्रदेशमध्येही जिथे राम मंदिर झालं तिथेही समाजवादी पक्षाचा माणूस 2.5 लाख मतांनी निवडून आलेला दिसतो. हिंदू मुसलमान ऐक्यत देखील या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळालं. आणि फोडाफोडीचं आणि धार्मिक राजकारणही लोकांनी बळी पडू दिलेलं नाही. महाराष्ट्राचे निकाल असतील, पंजाबचे निकाल असतील, हरियाणाचे असतील, उत्तर प्रदेशचे असतील किंवा वेस्ट बंगालचे निकाल असतील, इथं जनतेने दाखवून दिलं आहे की बाबा आम्हाला नोकरी पाहिजे, हाताला रोजगार पाहिजे, किंवा आम्हाला विकास पाहिजे, किंवा शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव पाहिजे. तर दर्शक हो, इथेच आपण थांबूया. वेळोवेळी आपण भेटत जाऊ. समाजातील वेगवेगळ्या घटना घडामोडींवर आपण चर्चा करत जाऊ. कुठेही जाऊ नका. बघत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.